विषय काय आहे ना, आता टेक ब्रांचेस मध्ये किंवा टेक मध्ये सध्या रिसेशन चालू आहे आणि भरपूर कोणाला जॉब नाही भेटत हे सगळ्यांनाच माहित असेल. आता हे सगळ्याचं एक बाजू झाली. दुसरी गोष्ट काय माहितीये का, जेव्हा मुलं पास आउट होत आहे ना इंजिनिअरिंग मधून, त्यावेळेस मुलांना स्किलच नाहीये, त्याच्यामुळे कोणाला जॉब भेटणं अवघड जाऊ राहील. आता हे स्किल नाही किंवा इंजिनिअरिंग करत असताना मुलांनी काय केलं पाहिजे ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. सो ऍक्च्युअल रियालिटी काय होते माहितीये का, इंजिनिअरिंग मध्ये पहिल्या 3 वर्षामध्ये पोरांना भरपूर साऱ्या गोष्टी शिकून घ्यायच्या राहतात. लास्ट इयर मध्ये आल्यानंतर एक फायनल इयरचा प्रोजेक्ट करायचा राहतो. तर फायनल इयरच्या प्रोजेक्टमध्ये पूर्ण नॉलेज तुमच्याकडे जेवढं 3 वर्षात तुम्ही घेतलंय ते नॉलेज अप्लाय करून एक प्रोजेक्ट बनवत असतो स्वतः. तो प्रोजेक्ट मुलं विकत घेत आहे, त्याच्यामुळे त्या प्रोजेक्ट मध्ये काय केलंय काय नाही ते मुलांना कोणालाच नॉलेज नसतं. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा मुलं प्रिझ्यूम मध्ये तो प्रोजेक्ट ऍड करतात आणि डिग्री झाल्यानंतर कुठे जॉब करायला जातात, अप्लाय करायला जातात, त्यावेळेस त्यांना त्या प्रोजेक्ट मध्ये काय केलेलं आहे काय नाही काहीच सांगता येत नाही. आणि आतापर्यंत इंजिनिअरिंग मध्ये 4 वर्ष स्पेंड केल्यानंतर पोरांनी स्वतःचा एक पण प्रोजेक्ट बनवलेला नसतो. आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर असं कळतं की आपल्याला तर काही येतच नाही, आपण कधी स्वतः प्रोजेक्ट बनवलेलाच नाही, त्यामुळे मुलांना जॉब भेटत नाही. त्याच्यासाठी सिंपल एकच ऑप्शन आहे, तुम्ही सेकंड इयर मध्ये असू द्या, थर्ड इयर मध्ये असू द्या, लास्ट इयर मध्ये असू द्या, जर तुम्हाला स्वतःचा प्रोजेक्ट बनवता येत असला किंवा स्वतःचं नॉलेज अप्लाय करून तुम्ही प्रोजेक्ट डेव्हलप करू शकत असले आणि तो डेव्हलप केलेला प्रोजेक्ट तुम्ही एक्सप्लेन करू शकत असले, तर तुम्हाला मार्केटमध्ये जॉब भेटायचे चान्सेस आहे. जर तुम्हाला काहीच प्रोजेक्ट मध्ये करता येत नस, तुम्हाला मार्केटमध्ये जॉब भेटणं खूप जास्त अवघड जाणार आहे. सो एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि सेकंड इयर थर्ड इयरच्या लास्ट इयरच्या मुलांना व्हिडिओ शेअर करा. बाकी बेस्ट ऑफ लक, लवकर कामाला लागा, स्किल वाढवा, जॉब मिळवा. बाय.